हॅलो नमस्कार मंडळी. आज मी करते आहे कांद्याच्या पातीची भाजी. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा कढई गरम केली, त्यामध्ये टाकलेलं आहे तेल, त्यामध्ये टाकलेलं आहे लसूण. त्यानंतर आपण टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. हा कांदा आपला नॉर्मल जो कांदा आहे तो आहे. तर छान असं गुलाबीसर झाला की त्यामध्ये आपण टाकायचं आहे टोमॅटो आणि छान असं परतून घ्यायचं. आता त्यामध्ये टाकलेली आहे मी भिजवलेली डाळ टाकते आहे, चण्याची डाळ, आणि ती झाकून ठेवायची आहे. आपल्याला शिजवून घ्यायची आहे ती 80%. आणि मी इथे बघा शिजवून घेतले आहे. त्यामध्ये पाणी सुटलेलं आहे. ताटावर मी पाणी टाकून ही चण्याची डाळ शिजवून घेतली आहे. त्यामध्ये टाकलं मी हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखटमध्ये गरम मसाला ॲड आहे, तर तुम्ही शक्यतो दुसरा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, निव्वळ जर लाल तिखट असेल तर छान असं मिक्स करून घ्यायचं मसाले आणि चण्याची डाळ आता शिजली आहे, त्याच्यामुळे कांद्याची पात शिजायला असा फारसा वेळ लागत नाही. मग असं मस्त तेल सुटलेलं आहे. अगदी शिजवायची नाही आहे, 80% शिजवायची आहे डाळ. नाहीतर तुम्ही 100% शिजवली तर ती पूर्ण मेण होणार. तर यामध्ये टाकलेलं आहे कांद्याची पात. बघा जरा जाडीच कापायची आहे कांद्याची पात. जर तुम्ही बारीक बारीक कापली तर पूर्ण त्याचं मेण होणार आणि पूर्ण पालक जसा मेल्ट होतो तसाच कांद्याची पात आहे, ती सुद्धा तसंच भाजी होते. त्याच्यामुळे मोठा कापलेला आहे कांदा. तो जेव्हा शिजतो तेव्हा तो बरोबर असा त्याचा आकार होतो. त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. किती छान अशी कलरफुल भाजी दिसते आणि खूप चविष्ट लागते. यामध्ये आपण थोडीशी वाफ देऊन घेऊया. आता वाफेवर शिजवायचे म्हणून मग मी त्यामध्ये पाणी टाकलं होतं ताटामध्ये. त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे मी. बघा अशी भाजी रेडी झालेली आहे आपली. यामध्ये तुम्ही ओलं खोबरं टाकू शकता, पण नाही टाकलं तरीसुद्धा अशी छानच लागते भाजी. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. तर आपली भाजी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.